नमस्कार. आज आपण 12वी फिजिक्स पेपर सेकंडमधील ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर हा टॉपिक बघणार आहोत. आता त्या टॉपिकचं जे नाव आहे ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. व्हॉट इज मीन बाय ड्युएल? ड्युएल मीन्स डबल. व्हॉट इज मीन बाय नेचर? नेचर मीन्स स्वरूप किंवा स्वभाव म्हणतो आपण. व्हॉट इज मीन बाय रेडिएशन? तर रेडिएशन म्हणजेच काय? इमिशन और ट्रान्समिशन ऑफ एनर्जी. इमिशन और ट्रान्समिशन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ वेव और पार्टिकल is called as radiation. Radiation means काय? ट्रान्समिशन ऑफ एनर्जी, इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन पॉईंट टू अनादर पॉईंट. लक्षात आलं? म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ज्यावेळी एनर्जी काय होते? ट्रान्समिट होते. लक्षात आलं? त्यालाच काय म्हणायचं? रेडिएशन म्हणायचं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय? तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण सूर्यकिरणं पाहतो तर ती सूर्यकिरणं आपल्यापर्यंत पोहोचतात. याचा अर्थ ती सूर्यकिरणं रॅडिएट होतात. लक्षात आलं? म्हणजे ती जी सूर्यकिरणे आहेत ते रॅडिएट झालेले असतात, त्यांचं इमिशन झालेलं असतं, त्यांचं ट्रान्समिशन झालेलं असतं. लक्षात आलं? त्याच्यानंतर काय म्हणलं आपण? मॅटर. What is mean by matter? Matter means for those substance have inertia and occupied by space is called as matter. म्हणजे ज्या पदार्थांना स्वतःची इनर्शिया असते, म्हणजेच स्वतःचं जडत्व असते, म्हणजेच स्वतःचं अस्तित्व असतं, आणि त्या पदार्थांनी जर काही विशिष्ट जागा व्यापली असेल तर त्या पदार्थांना काय म्हणायचं? मॅटर म्हणायचं. काय म्हणायचं? मॅटर. लक्षात आलं? दोज सबस्टन्स हॅव इनर्शिया अँड ऑक्युपाइड बाय स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. आता टॉपिकचं नाव झाल्यानंतर त्याची इंट्रोडक्शन बघा. इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणतात? इन दिस चॅप्टर वी हॅव टू स्टडी वेव नेचर ऑफ रेडिएशन. द फर्स्टली एक्सप्लेन प्लँक्स अँड दे सजेस्ट they radiated in the form of packets and this energy is equal to h nu. म्हणजेच प्लँक्स काय म्हणतो? हे जे काय रेडिएशन आहे ते रेडिएशन पार्टिकलच्या फॉर्ममध्ये, आणि त्या प्रत्येक पार्टिकलच्या पॅकेटची जी एनर्जी आहे ती किती आहे? ई इज इक्वल टू एच न्यू एवढे आहे. वेअर एच इज इक्वल टू प्लँक्स कॉन्स्टंट अँड न्यू इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजेच ही जे काही रेडिएशन्स होतात ते रेडिएशन्स पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असतात. मग त्या पार्टिकलला काही नावं दिली गेली. त्या पार्टिकलला काय म्हणतात मुलांनो? फोटॉन म्हणतात, किंवा त्या पार्टिकलला काय म्हटलं जातं? क्वांटा म्हटलं जातं. लक्षात आलं? त्या प्रत्येक फोटॉनची, त्या प्रत्येक क्वांटाची किंवा त्या प्रत्येक पॅकेटची किती एनर्जी असते? तर ती एनर्जी असते कॅपिटल ई इज इक्वल टू एच न्यू एवढे असते. लक्षात आलं? ह्या टॉपिकची काय इंट्रोडक्शन आहे. आता जुन्या 12वीचा जर विचार केला तर जुन्या 12वीमध्ये हाच टॉपिक तुम्हाला इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स या नावाने होता. बोर्डला तो 3 मार्काला होता. लक्षात आलं? आता नवीन सिलेबसमध्ये सुद्धा त्याचं वेटेज त्याच्या आसपास असेल. अभ्यासाला हा खूप सोपा टॉपिक आहे. आता ह्या टॉपिकमध्ये काही ठराविक प्रश्न आहेत की ते सतत रिपीट होतात. त्यापैकीच पुढचा प्रश्न आहे. तो पॉईंट म्हणजे कोणता मुलांनो? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्यावरती 2 मार्कचा क्वेश्चन 100% विचारला जातो. क्वेश्चन कसा विचारतात? स्टेट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, किंवा याची डायग्रॅम विचारतात. काय? ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्रॅम
एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लक्षात आलं. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजेच काय, त्याच्या आधी आपण फोटो ह्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. तर फोटो आणि लाईट, बघा फोटोला समानार्थी शब्द इंग्रजीमध्ये लाईट आहे आणि लाईटला आपण काय म्हणतो मुलांनो, प्रकाश. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजेच काय, लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर काही पदार्थांमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. इलेक्ट्रॉन्स काय होतात, इमिट होतात आणि करंट प्रोड्यूस होतो. ह्या फिनॉमिनॉनला किंवा ह्या प्रोसेसला काय म्हणतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. म्हणजेच काय, काही पदार्थांवरती लाईट आदळल्यानंतर त्या पदार्थांमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. इलेक्ट्रॉन्स इमिट झाल्यामुळं करंट प्रोड्यूस होतो. ही जी काय प्रोसेस आहे, ही जी काय फिनॉमिनॉन आहे, ह्या प्रोसेसला किंवा ह्या फिनॉमिनॉनलाच काय म्हणतात मुलांनो, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग एक्झामला असं लिहायचं का, नाही. एक्झामला तुम्हाला 2 मार्काचा जर प्रश्न असेल आणि त्याचं स्टेटमेंट जर विचारलं तर ते व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे. कसं स्टेटमेंट आहे बघा, द फिनॉमिनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय सर्टन सबस्टन्स, कंसात म्हटले मेटल, when it is exposed to radiation of suitable frequencies is called as photoelectric effect and emitted electrons are called as photoelectrons. म्हणजेच काय, लक्ष द्या इकडं. आता फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग आपण काय करू, हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट समजावून घेऊ. आता फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल कुणाला म्हणायचं, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल बघा, फॉर दोज मटेरियल इमिटेड इलेक्ट्रॉन फ्रॉम इन्सिडंट रेडिएशन इज कॉल्ड ॲज फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल कुणाला म्हणायचं, ज्या पदार्थांमधून इलेक्ट्रॉन्स काय होतात, इमिट होतात. पण कधी, ज्यावेळी त्या पदार्थांवरती काय होते, लाईट इन्सिडंट होते, आदळते, अशा पदार्थांना काय म्हणायचं, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. लक्षात आलं. मग त्याचे एक्झाम्पल आहेत, झिंक, कॅडमियम, मॅग्नेशियम, अल्कली मेटल्स. मग त्या अल्कली मेटल्समध्ये तुम्हाला लिथियम, सोडियम. लक्षात आलं. हे सगळे काय आहेत मुलांनो, फोटो सेन्सिटिव्ह पदार्थ आहेत. 1 मार्कासाठी CETसाठी ही एक्झाम्पल खूप महत्त्वाची आहेत. क्वेश्चन कसा विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग इज फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आणि खाली ऑप्शन असतील. समजलं. आता फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे काय, ज्या पदार्थांमधून लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय होतात, इमिट होतात, त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणतो. लक्षात आलं. मग आता ह्या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवरती सगळ्याच लाईटला इलेक्ट्रॉन्स इमिट होतात का, नाही. तर ती जी लाईट आहे ती लाईट काय पाहिजे, ठराविक, सर्टन, काय पाहिजे, ठराविक, सर्टन किंवा सुटेबल फ्रिक्वेन्सीची पाहिजे. तर आणि तरच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स काय होतात, इमिट होतात. लक्षात आलं. मग आता आपलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट बघू आपण. बघा काय म्हणलं आहे, द फिनॉमिनॉन. फिनॉमिनॉन म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत प्रोसेस, पद्धत किंवा पद्धती. काय, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं, उत्सर्जन होतं, निर्माण होतात. पण कधी, कधी बाय सर्टन सबस्टन्स, काही पदार्थांमधून. लक्षात आलं, काही पदार्थांमधून. त्याच्यामध्ये पण कोण आहेत, सगळे हे मेटल आहेत. बाय सर्टन सबस्टन्स, कंसात काय म्हटलं मी, मेटल. व्हेन इट इज एक्सपोज्ड टू रेडिएशन ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सीज, जर त्या पदार्थांवरती सुटेबल फ्रिक्वेन्सीच्या लाईट काय झाल्या, आदळल्या, इन्सिडंट झाल्या, रेडिएट झाल्या, एक्सपोज झाल्या, तर त्या पदार्थांमधून काय होतील,
इलेक्ट्रॉन्स इमिट होतील आणि ह्या प्रोसेसला किंवा ह्या फिनॉमिनॉनलाच काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लक्षात आलं. आणि जे इमिट होणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इमिट होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं. परत एकदा सांगतो बघा. द फिनॉमिनॉन ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय सर्टन सबस्टन्स व्हेन इट इज एक्सपोज्ड टू रेडिएशन ऑफ suitable frequencies is called as photoelectric effect and emitted electrons are called as photoelectrons. एक्झामला 2 मार्काला विचारले की असंच स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. एक्सप्लेन करतो परत एकदा. काही पदार्थांमधून इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, पण कधी सुटेबल फ्रिक्वेन्सीची लाईट काय होते त्याच्यावरती आदळते, इन्सिडंट होते. ह्या सगळ्या प्रोसेसला, सगळी प्रोसेस म्हणजेच काय, लाईट इन्सिडंट झाली कुणावरती, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियलवरती. त्या मटेरियलमधून इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. ही जी काय प्रोसेस आहे ह्या प्रोसेसलाच काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लक्षात आलं. उद्याच्या तासाला आपण काय करू, एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बघू. काय अडचण असेल तुम्ही विचारू शकता.